पण मनाला मनावरती घेतलो, त्याच्यानंतर मनाचं आपण होण्यापेक्षा मन आपलं केलं, तर आज आपण पाहणार आहोत, आपल्या मनाचा आपण राजा व्हायचा आहे. आणि ज्यावेळेला आपण मनाचा आपला राजा होऊ, आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे मोठमोठी स्वप्न आहेत. परंतु तुम्ही जर अभ्यास केला, तर प्रत्येकाचं मन चंचल आहे आणि कोणच असे अनेक लोक भेटतील, 100 मधले 95 लोक तुम्हाला असे भेटतील, ज्यांचा फोकस कोणत्याही एका अटेन्शनवरती नाही, कोणत्याही एका गोष्टीवरती नाही. ते सारखे डिस्ट्रॅक्ट होत असतात. आणि डिस्ट्रॅक्ट झाल्यामुळं डिस्ट्रॉय होत असतात. म्हणजे डिस्ट्रॅक्ट म्हणजे चलबिचल, सारखं चंचल होत असतात. मन आपलं चंचल आहे आणि आपण चंचल झालो, की आपण आपोआपच डिस्ट्रॉय व्हायला लागतो. म्हणजे आपला नकळत नाश व्हायला लागतोय पहा. प्रॉब्लेम लोकांच्यात नाही. प्रॉब्लेम बाहेर नाही. प्रॉब्लेम इकडं-तिकडं कुठंच नाही. प्रॉब्लेम कुठं आहे? तर प्रॉब्लेम जो आहे, जी समस्या आहे, ती स्वतःच्या मनामध्ये आहे. आणि स्वतःच्या मनामध्ये इतक्या समस्या आपण निर्माण करून घेतलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण जात असताना किंवा पाहत असताना संशय दृष्टिकोनातून पाहत असतोय. मग ह्या मनाला जर आपण व्यवस्थित हँडल करायचं असेल, ह्याच्या काही गोळ्या कुठे मिळणार नाहीत तुम्हाला आणि याच्यासाठी आपणाला सर्वांना ध्यान, धारणा आणि समाधी करावी लागेल. मला तर विजय कांबळे सर असं म्हणावं लागेल, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असेल किंवा पोलिस डिपार्टमेंट असेल किंवा सी डिपार्टमेंट असेल, ह्या लोकांच्यासाठी ऑफिसमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर अर्धा तास त्यांना ध्यान किंवा मेडिटेशन कंपल्सरी करावं आणि त्या लोकांनी मग त्याच्यानंतर ड्युटीवरती जावं. अशा प्रकारचं म्हणजे काय होतंय काय पहा. तर आपलं जे मन आहे, ते मन काय आहे? मी आता म्हटलं पहा, प्रॉब्लेम कुठं आहे? आपल्या मनात आहे. प्रॉब्लेम आजूबाजूला कोणत्याही ठिकाणी प्रॉब्लेम नाही. मग ते मोबाईलचा प्रॉब्लेम असेल, आवाजाचा प्रॉब्लेम असेल, उन्हाचा प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. म्हणून आपण काय व्हायला पाहिजे? मनाचा राजा व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या मनावरती आपण स्वतः राज्य करायला शिकायला पाहिजे. जर मन तुमच्यावरती राज्य करायला शिकलं, तर आपण फार दिवसाचे नाहीत आणि फार चांगले पण होणार नाही. मन जर तुमच्यावरती राज्य करायला शिकलं आणि जर तुम्ही मनावरती राज्य करायला शिकला, तर तुम्ही एक आदर्श होऊ शकाल. अनेक लोक तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेऊ शकतील. आम्हाला सर्वांना भेटायचं होतं. आम्हा सर्वांच्याबरोबर वेळ घालवायचा होता. म्हणताना विजय शेट्टे सर, अजून आपली दोरी अतिशय चांगली आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये तुम्हाला आमूलाग्र बदल करायचा आहे, इन्स्पिरेशन द्यायचं आहे. याच्यासाठी देव तुमच्यावर सातत्यानं आशीर्वाद दिला. दुसऱ्या बाजूला पहा, एक छोटीशी गोष्ट आपण पाहूया आणि पुढे जाऊया. एक आश्रम असतो. आश्रम अशा ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी भरपूर गर्द अशी झाडे आहे. संपूर्ण अशी शांतता आहे आणि जी शांतता आहे, त्या शांततेमध्ये अनेक साधू म्हणजे जे नवीन आहेत, जे शिष्य आहेत, ते सर्व शिष्य त्या ठिकाणी आपलं शांततेनं काम करत असतात आणि त्याच शिष्यामध्ये एक असा शिष्य असतो, जो अतिशय हुशार असतो. दुसऱ्या बाजूला त्याच्याकडे भरपूर मोठी स्वप्न आहेत.
त्याला सतत वाटतंय, आपण काहीतरी मोठं करायला पाहिजे, आपण काहीतरी मोठं व्हायला पाहिजे, असं त्या शिष्याच्या मनामध्ये होतं आणि तो जो तरुण साधू होता, तो हुशार होता, शांत होता आणि त्याला महान साधू व्हायचं होतं किंवा एक महान व्यक्ती व्हायचं होतं. परंतु त्याच्या मनामध्ये एक अशा प्रकारचा संशय निर्माण झाला, की बाकीचे जे शिष्य आहेत, ते आपली चेष्टा करतात. ते हा जात असताना बोलत काहीतरी बोलायला लागलं, की ह्याला वाटतंय, की माझ्याविषयीच बोलतात. एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये तुम्ही पाहिलं असाल, काही वेळेला आपण मानसिकदृष्ट्या असं होतं. डॉक्टरांना माहीत आहे पहा, मानसिकदृष्ट्या म्हणजे आपण जात असताना काही जरी बोलत असलं, तरी आपल्याला वाटतंय, की माझ्याविषयीच बोलायला लागलेत. मलाच काहीतरी दूषणं देत आहेत. माझाच त्यांच्याकडे विषय आहे. अशा प्रकारचं संशयाचं जाळं त्या शिष्याच्या समोर उभा राहतं. शिष्य अतिशय चांगला आहे. मग तो शेवटी काय करतो, त्या आश्रममधला जे मुख्य साधू असतात, त्या मुख्य साधूंना जाऊन भेटतो आणि मुख्य साधूंना जाऊन भेटल्यानंतर मुख्य साधूंना म्हणतो, "मी हे आश्रम सोडून जाणार आहे." मग त्या साधूंच्या पुढे प्रश्न निर्माण राहतो, की का सोडून जाणार आहे? काय काम आहे? काय झालं? काही नाही. इथं जे वातावरण आहे, ते वातावरण अतिशय दूषित आहे. प्रत्येकजण एकमेकाची चेष्टा करत असतात. प्रत्येकजण एकमेकाच्या संशय वृत्तीनं पाहत असतात. प्रत्येकजण एकमेकाला नावं ठेवत असतात आणि त्याच्यामुळं मला हे आश्रम सोडून जाण्याची परवानगी द्या. मग तिथले जे ऋषी असतात, संत असतात, आश्रम चालवणारे, ते म्हणतात, "काय हरकत नाही. मी तुला जाण्याची परवानगी देतो, परंतु त्याच्या अगोदर एक साधं तुला काम करावं लागेल." ते ऋषी आत जातात, एक छोटासा चमचा घेऊन येतात आणि त्या चमच्यामध्ये 10 पाण्याचे थेंब टाकतात आणि त्या पाण्याचे थेंब टाकल्यानंतर काय करतात, की त्याला म्हणतात, "हा चमचा तोंडामध्ये घे आणि आश्रमाची एक फेरी काढून ये जा." मग हा चालायला लागतो. एक 10-15 पावलावरती जातो आणि त्याच्या अगोदर ऋषी म्हणतात, "जर याच्यातून पाण्याचे थेंब खाली पडले, तर तुला मी आश्रमातनं जाऊ देणार नाही आणि जर पाण्याचे थेंब खाली पडले नाहीत, तर तुला मी आश्रमातून मोकळे करेन किंवा जाऊ देईन." मग हा चमचा घेऊन चालायचा लागतो 20-25 पावलावरती जातो आणि पुढे गेल्यानंतर काय होतंय, त्या चमच्यातून पाण्याचे 2 थेंब खाली पडतात आणि 2 थेंब खाली पडल्यानंतर हा परत येतो. मग ऋषी म्हणतात, "काय हरकत नाही, मी तुला दुसरा चान्स देतो." मग ज्यावेळेला हा जात असतो ह्याच्या पहिल्यांदा चमचा ह्याच्या तोंडामध्ये असतो, त्यावेळेला बाकीचे जे शिष्य असतात ना, त्या शिष्यांच्यामध्ये काहीतरी चुळबुळ सुरू असते. आणि ह्याचं जे लक्ष असतं, ह्याचा जो फोकस आहे, ह्याचं जे मन आहे, ते मन कुणाकडे आहे? त्या चमच्याकडे नाही. त्याचं मन कुणाकडे आहे? त्या व्यक्तींच्याकडे आहे. बाकीच्या शिष्यांच्याकडे आहे. त्याला काय वाटतंय पहा, की हे काहीतरी माझ्याविषयीच बोलत आहेत. मलाच काहीतरी दूषणं देत आहेत. असं होतं आणि ते 2 थेंब खाली पडतात. मग परत आणि तो त्या ऋषींच्याकडे येतो आणि ऋषींच्याकडे आल्यानंतर ऋषी म्हणतात, "काय हरकत नाही. मी तुला एक दुसरा चान्स देतो आणि ह्या दुसऱ्या चान्समध्ये देखील पाण्याचे थेंब खाली पडता कामा नयेत." परत ते ऋषी चमचा घेतात. त्या चमच्यामध्ये पाण्याचे 10 थेंब टाकतात आणि 10 थेंब टाकल्यानंतर तो चमचा परत त्याच्या तोंडामध्ये देतात आणि तो आता चालायला लागतो. आणि आता चालत असताना तो काय करतो पहा, संपूर्ण आश्रमाची फेरी पूर्ण करतो आणि परत ऋषींच्या जवळ येतो. मग ऋषी म्हणतात, "तुला काय जायला आता हरकत नाही." मग त्यावेळेला एक प्रश्न विचारतात. दुसऱ्यांदा ज्यावेळेला तू चालत होतास, त्यावेळेला तुझं मन कुठं होतं? तर तो म्हणाला, "मी संपूर्ण जे माझं मन होतं, ते मन ते पाणी खाली कसं पडणार नाही याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं. याच्यावरती फोकस केलेला होता." आणि त्याच्यामुळं त्या चमच्यातील पाण्याचे जे थेंब होते, ते थेंब खाली पडले नाहीत. मग त्यावेळेला त्या शिष्याला देखील समजतंय, आजूबाजूला जो गोंधळ आहे, तो गोंधळ
असाच चालू राहणार, असाच चालू होता आणि असाच चालू आहे. फक्त आपण काय करायचं आहे, आपल्या मनाला ह्या सगळ्या गोंधळांच्या मध्ये सगळा गोंधळ आपल्या मनामध्ये घालून घ्यायचा नाही. आपण जर आपल्या मनामध्ये ह्या सगळ्या प्रकारचा गोंधळ घालून घेतलो नाही, तर आपलं मन काय होईल? स्ट्राँग होईल. आपलं मन काय होईल? मजबूत होईल. आपल्या मनाला काय मिळेल? शांती मिळेल. आपल्या मनाला काय मिळेल? स्पष्टता मिळेल. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये पहा, टाईम लिमिटेड आहे आणि एनर्जी देखील लिमिटेड असते. आता आपण शतायशी फॅमिलीमध्ये आहोत. आपण योगा करतो, मॉर्निंग मेडिटेशन ऐकतो. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मस्तपैकी आपण फ्युएल घेतो. त्याच्यामुळं तुमच्यामध्ये एनर्जी आहे. तुम्ही दुसऱ्या समान तुमच्या वयाच्या व्यक्तीच्या समोर उभं राहिल्यानंतर काही लोक म्हणणार आहेत, की त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये 10 वर्षाचं अंतर सहज सांगू शकतात. एवढ्या लवकर तुम्ही रिटायर होणार आहेसा काय? अजून असं वाटत नाही किंवा तुम्ही किती छान दिसता. ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या कारणामुळे आहेत? ह्या सगळ्यांच्या कारणामुळे आहेत. विजय कांबळे सरांचा 10 वर्षाच्या अगोदरचा फोटो बघा आणि आता जर फोटो बघितला, तर ही बिकम रेडी टू सेकंड मॅरेज. मी काही भांडणं लावत नाही, परंतु कारण का थोडं मनावरती घेतलंय. सगळं मनावरती घ्याय नाही अजून वाटत. कारण आपण मनाचा राजा व्हायचा आहे. कारण सगळ्या गोष्टी, सगळ्यात महाग गोष्ट कोणती आहे हो? पैसा आहे? नाही. एक वेळा गेलेला वेळ देखील आपण कोणत्या नाही कोणत्या पद्धतीने मिळवू शकतो. परंतु एकदा आपलं सरकलेलं अटेन्शन म्हणजे आपला जो फोकस आहे, आपलं जे मन आहे, ते मन जर एकदा सैरभैर इकडं-तिकडं फिरायला लागलं, तर ते आपण कंट्रोलमध्ये आणू शकत नाही लवकर. आणि कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती करायची असेल, तर प्रॅक्टिकल करायला पाहिजे. प्रॅक्टिस असायला पाहिजे प्रॅक्टिस. योगा करणं, पहिला दिवस आठवायचा, पाय कसं दुखत होते. ध्यानाला बसल्यानंतर पहिला दिवस आठवायचा. 1 मिनिटात किंवा 10 सेकंदामध्ये मन कोणत्या-कोणत्या ठिकाणी जाऊन फिरून आलेलं होतं आणि आता 3 वर्षानं, 2 वर्षानं, 6 महिन्यानं त्याच्यामध्ये फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून सगळ्यात महाग गोष्ट कोणती असेल, तर अटेन्शन फोकस आहे. आणि ह्या मनाचा फोकस आपण एखाद्या गोष्टीवरती केल्यानंतर आमूलाग्र बदल आपल्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बऱ्याच वेळेला आपण फिजिकली टायर्ड असतो. संध्याकाळी आपण फिजिकली टायर्ड होतोच. आता होत नाही. कारण आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्या गोष्टीमुळे आपण टायर्ड होत नाही, हे आपल्याला माहीत आहे. परंतु आपल्या मनामध्ये ह्या बाहेरच्या गोष्टींच्यामुळं, जसं त्या शिष्याच्यामुळं काय झालेलं होतं, त्याचं लक्ष बाहेर होतं, सतत बाहेर होतं. त्यामुळं त्याला वाटत होतं, लोक माझ्याविषयी बोलतात. लोकांचं काम आहे बोलण्याचं. लोकांचं काम आहे टॉन्ट मारण्याचं. परंतु तुम्ही जर मनानं मजबूत असाल, स्ट्राँग असाल, तुमच्यावरती जरी काही परिणाम होत नसेल, जसं महाभारतामध्ये आपण एक गोष्ट पाहतो पहा, द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांच्या समोर अनेक शिष्य होते आणि ज्यावेळेला प्रत्येक शिष्य काय म्हणत होता, "मला मासा दिसला, मला झाड दिसलं, हे दिसलं, ते दिसलं." फक्त अर्जुन काय म्हटला, "फक्त मला त्या माशाचा डोळा दिसतोय." म्हणजे या ठिकाणी त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं जे मन होतं, ते मन स्थिर होतं. आपण लहान मुलांना गोट्याने खेळायला शिकवतो. पूर्वीची लोकं गोट्याने खेळायला शिकवत होती, गोट्या मारायला शिकवत होती. याच्या पाठीमागचं कारण कोणतं होतं? तर साधं सोपं कारण होतं. ज्यावेळेला तो मुलगा गोट्याने खेळत होता, त्यावेळेला तो नेम धरत होता त्या गोटीवरती आणि गोटीवरती नेम धरत होता. याचाच अर्थ काय आहे? तो मनानं कॉन्सन्ट्रेट होत होता. मन त्याचं त्या गोटीवरती स्थिर होतं. त्याच्याकडं कोणत्याही दुसऱ्या प्रकारचा विचार नव्हता. फक्त त्या गोटीला कसं मारायचं आणि त्यामुळं ह्या 20 वर्षाच्या पाठीमागची जी पिढी आहे, ती कॉन्सन्ट्रेट आहे, कॉन्सन्ट्रेट.
आणि आत्ताची तुम्हाला माहित आहे रील्समध्ये कॉन्सन्ट्रेट किती वेळ असतात? 5, 6, 15 सेकंद. आता तरी लेटेस्ट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेलं आहे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन जास्तीत जास्त 15 सेकंद आहे. आणि हे जर आपल्याला एकत्रित करायचं असेल तर परत एकदा आपल्याला योगाकडे जावं लागेल. आणि कारण आपण सोशल मीडियावरती दुसरी गोष्ट काय करत असतो? कंपॅरिझन करत असतो, तुलना करत असतो. तुलना ज्या वेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला निश्चितच आपण समजायचं की आपली जी शांती आहे, आपलं जे मन शांत आहे, आपलं मन जे कॉन्सन्ट्रेट आहे, ते हळूवारपणे काय व्हायला लागलंय? डिस्ट्रॉय व्हायला लागलंय. हळूवारपणे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण जी गोष्ट आपण बदलायची आहे, त्या गोष्टीवरती आपण फोकस करायला पाहिजे. मनानं आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचायला पाहिजे. ती गोष्ट आपण मनावरती घ्यायला पाहिजे. ह्या फॅमिलीमध्ये असणाऱ्या सगळे लोक मनावरती घेतले, त्यामुळं काही लोकांचं वजन कमी झालं, काही लोकांच्या गोळ्या कमी झाल्या, काही लोकांच्या चेहऱ्यावरती तेज आलं, काही लोकं 2 तासामध्ये टायर्ड होत होते. ते आता दिवसभर काम केलं तर देखील टायर्ड होऊ शकत नाहीत आणि एक प्रकारचा फ्रेशनेसपणा त्यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. कारण एक गोष्ट कोणती असेल, तर आपण त्या प्रत्येक गोष्टीवरती मनानं काम करायला लागलोय, मनानं फोकस द्यायला लागलेलो आहोत. आणि कारण ज्यावेळेला प्रत्येकाच्याकडे कौशल्य असतं, एक प्रकारचं कौशल्य आहे. परंतु ते कौशल्य जर आत्मसात करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. जिममध्ये गेलाय आणि पहिल्याच दिवशी 100 किलो वजन उचललाय, हे अशक्य आहे. जसं मी म्हणतो पहा, योगाच्या ह्याच्यावरती आलेला आहे आणि पहिल्याच दिवशी 20 मिनिटं असं शांत मनानं बसलाय. इट इस इम्पॉसिबल. एका ठिकाणी बसू शकेल, परंतु मन सैरभैर पळायला लागेल. आपण ते सिद्ध करू शकतो. तसं योगा आपल्याला आपलं मन स्थिर करत असतं आणि ज्यावेळेला आपलं मन स्थिर होतंय, त्यावेळेला सगळ्या गोष्टी आपोआपच स्थिर व्हायला लागतात. आपण कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेत नाही. म्हणून परत एकदा आपणाला जर जसं मनाचा राजा व्हायला पाहिजे. कारण कोणतीही गोष्ट परत-परत होत असेल, रिपीटेड होत असेल, तरच ती गोष्ट आपण काय करू शकतो पहा, त्या गोष्टीमध्ये आपण सक्सेस होऊ शकतो किंवा आपल्या मनाला देखील, आपल्या दुसऱ्या बाजूला ब्रेनला देखील त्या पद्धतीनं आपण शांत करू शकतो. 5 मिनिटं आपण शांत बसालो, तर सगळ्या गोष्टी आपण बाकीच्या विसरायला लागलो, तर आपण समजायचं की आपण सायलेन्स झोनमध्ये आहोत. आपण शांतीच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करायला लागलोय. शांतीच्याकडे आपली वाटचाल आहे आणि आपलं मन आपल्याच हातामध्ये आहे. कारण पहा, शेवटी आपणाला माहित आहे, एखादा लेखक असतो, त्याच्या मनामध्ये अनेक कल्पना येत असतात. एखादा शास्त्रज्ञ असतो, तो 3 ते 4 तास एकाच गोष्टीमध्ये मन स्थिर करत असतो. एखादा चित्रकार असतो, तो चित्र रेखाटत असताना तो फक्त त्या चित्रामध्ये त्याचं मन आपणाला पाहायला मिळतं. तसं योगी जे असतात, ते योगी पहा 2-2 दिवस, काही योगी तर आपण इतिहासामध्ये ऐकलेले आहेत, अनेक वर्षे एकत्र बसलेले आहेत. किमान आपण दररोज अर्धा तास तरी तसं बसूया आणि आपण जो कचरा आहे, घरातला कचरा आपण बाहेर काढू शकतो. मोटरसायकल आपण पुसू शकतो, स्वच्छ धुवू शकतो. बाहेरनं आपण अंघोळ घालू शकतो शरीराला. परंतु मनातला जो कचरा आहे, तो मनातला जर कचरा आपल्याला काढायचा असेल, तर मन स्थिर ठेवायला लागेल आणि दुसऱ्या बाजूला अशा लोकांच्या सानिध्यामध्ये असायला पाहिजे, की कोणत्या लोकांच्या जी लोकं चांगली आहेत आणि विजय कांबळे सर तुमचे तुम्ही आम्हाला भेटणार होता आणि किंवा आम्ही तुम्हाला भेटणार होतो किंवा या 87 फॅमिलीमध्ये असणारे सगळे मेंबर एकत्र आपण भेटतो. बघा, जगाची लोकसंख्या 750 कोटीच्या वरती आहे. परंतु त्यातील मोजकेच लोक आपल्याला भेटतो. मोजकेच लोक अतिशय जवळ असतात. म्हणजे आपले हे ऋणानुबंध असतात किंवा ह्या दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण मनानं एकत्र आलेलो असतो आणि ज्यावेळेला आपण मनानं एकत्र येतो, त्यावेळेला आपल्याला प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रकारची दुवा आपण देत 嗯 असतो आणि लागत असते. कारण एखादी गोष्ट रिपीटेड होत असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागतं? 100% फोकस द्यायला लागतं. आणि आपण जर 100% फोकस दिला, तर आपल्याला 100% रिझल्ट मिळतात.
आपणाला माहित आहे, नदीच्या काठावरती गेला किंवा समुद्राच्या काठावरती गेला, तर लाटा आपटून, आपटून, आपटून तिथले जे दगड असतात, ते दगड किती सुपेरियर झालेले असतात किंवा किती त्यांना आकार आलेला असतो. तसं आपणाला मन स्थिर करण्यासाठी आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे आणि खरोखरच वी आर द फॉर्च्युनेट. आपण सर्वजण भाग्यवान आहोत, की शताशी फॅमिलीसारखी फॅमिली आपल्याला लाभली आणि ह्या फॅमिलीच्या मार्फत आपण सगळ्यांचं आरोग्य चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यांचं मानसिकदृष्ट्या कणखरता दॅट इज द इम्पोर्टंट. शारीरिकदृष्ट्या कणखरता करायची असेल, तर पहिल्यांदा मानसिकदृष्ट्या कणखरता करायला पाहिजे आणि मानसिकदृष्ट्या कणखर व्हायचं असेल, तर दररोज त्याच्यावरती आपण थोडा, 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 थोडा बदल करायला पाहिजे. थँक धन्यवाद. चलो जोरदार क्लॅप करू आपण धनाजी सरांसाठी, कारण त्याच मनाला हळूहळू हळूहळू पैलू पाडायचं काम करायला लागलेत. आणि ही गरज आहे. कारण का, की आपण स्वतःच एवढे निगेटिव्ह आहोत ना, इतके निगेटिव्ह आहोत, की आपल्याला आत्ता वाटतं एक आणि थोड्या वेळात आपलं मन निगेटिव्हच विचार करायला लागतं. आणि तिथं उपयोग पडतं नॉलेज, तिथं उपयोग पडते संगत. आणि या सगळ्या गोष्टींशिवाय स्थिरता भेटत नाही. आणि स्थिरता भेटणं, ती फक्त असंच बसलो एवढी स्थिरता नाहीये. ती मनाला स्थिरता भेटणं हे खूप महत्वाचं काम आपण सगळेजण आपल्यावर करणार आहोत. आणि ते तुम्हाला योगाच्या माध्यमातनं भेटतं. सोमवारी न्यू वर्ग जे नुसतं